प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। काही माणसांचा जन्म इतिहास लिहिण्यासाठीच झालेला असतो। इतिहासाची पाने त्यांच्या संघर्षाची दखल घेण्यासाठी जणू आसुसलेली असतात। शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या हम रस्त्यावर वाटचाल करणाऱ्या, सामाजिक परिवर्तनाची मशाल हाती घेतलेल्या, प्रस्थापित व्यवस्थेशी झुंजणाऱ्या, उपेक्षित वंचित गोरगरिबांचा आधार असणाऱ्या अर्जुन करपे नावाच्या संघर्ष योद्ध्याचा आज वाढदिवस। त्यानिमित्ताने 4 शब्द। कवठेमहांकाळ तालुक्यातील करोलिटी गावामध्ये प्राध्यापक अर्जुन करपे यांचा जन्म झाला। गाव कुसाबाहेर 18 दारिद्र्य असलेल्या शेतमजूर आई वडिलांच्या पोटी जन्मास आलेल्या प्राध्यापक अर्जुन करपे यांचा इथपर्यंतचा सामाजिक राजकीय प्रवास हा संघर्षाने भरलेला आहे। प्राध्यापक अर्जुन करपे यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी मराठी शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण हिंगणगाव येथील सगळे विद्यालयात झाले। महाविद्यालयीन शिक्षण कवठेमहांकाळ येथे झाले आणि इथेच त्यांच्या सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली। SFI या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवायला सुरुवात केली। मोर्चे, आंदोलने हे त्यांच्या जीवनाचा भाग बनले। या विद्यार्थी दशेतच त्यांच्या आजच्या नेतृत्वाची बीजे पेरली गेली। 2004 साली राज्यात दुष्काळ पडला होता आणि महाविद्यालयात जाण्यासाठी ST पास मोफत मिळावा आणि EBC फी माफ करावी यासाठी प्राध्यापक अर्जुन करपे यांनी मोठा लढा उभारला। तहसील कार्यालयाच्या आवारात त्यांनी संघटनेच्या साथीदारांना सोबत घेत 5 दिवसांचे आमरण उपोषण केले आणि जीवनातला पहिला लढा जिंकला। राज्य शासनाला संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना 2 महिन्यांचा मोफत पास आणि EBC सवलत द्यावी लागली। मुंबई येथे SFI या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आझाद मैदानावर संपूर्ण राज्यातील युवकांना सोबत घेत त्यावेळचे SFIचे मार्गदर्शक प्राध्यापक गौतम काटकर यांच्या नेतृत्वाखाली करो पढाई लढो लढाईचा नारा दिला। कवठेमहांकाळ येथे 2005 साली माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची पहिली दुष्काळी परिषद घेतली आणि राज्य सरकारच्या दरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न थेट पोहोचवले। हा संघर्ष सुरू असतानाच त्यांनी पत्रकारिता हाती घेतली आणि इथल्या व्यवस्थेवर आपल्या लेखणीने ओरखडे ओढले। पत्रकारितेचा वापर त्यांनी समाजातील उपेक्षित, वंचित गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी केला। फेब्रुवारी 2018 साली बेरोजगारीच्या प्रश्नांवर त्यांनी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो बेरोजगार युवकांना सोबत घेत विराट मोर्चा काढला आणि राज्यात आवाज उठवला। हा मोर्चा राज्यभर चर्चेचा विषय ठरला। 2017 साली प्रस्थापित पक्षांनी, प्रस्थापित नेत्यांनी जिल्हा परिषदेला त्यांना उमेदवारी नाकारली। त्यामुळे विद्रोह करीत त्यांनी ढालगाव गटातून प्रस्थापित पक्षांच्या विरोधात अपक्ष जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि 5,000 मते घेतली। मात्र अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला। परंतु इथेच भविष्यातील राजकीय इतिहासाची ठिणगी पडली आणि त्या ठिणगीचा आज वणवा होताना दिसतोय। आज प्राध्यापक अर्जुन करपे पंचायत समिती सदस्य म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या मतांनी निवडून आलेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, राजवर्धन घोरपडे यांच्या सहकार्याने ते राजकारणाची पाऊलवाट चालत आहे आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत। प्राध्यापक अर्जुन करपे यांची मुळातच जडणघडण ही डाव्या विचारसरणीत झाली। क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी, क्रांती अग्रणी GD बापू लाड यांचा सहवास त्यांना लाभला आहे। तसेच राजकीय सामाजिक जीवनात वाटचाल करत असताना त्यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, RR आबा पाटील, अजितदादा पवार, माजी आमदार सुमनताई पाटील, मदनभाऊ पाटील यांच्याशी निकटचे संबंध आले। राज्यातील आघाडीचे युवक नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी त्यांचा यारान आहे। सांगली येथील महात्मा गांधी वसतिगृहात त्यांच्या दोस्तीचा अध्याय लिहिला गेला आहे आणि तो आजपर्यंत तसाच आहे। राजकारणाच्या पलीकडील त्यांची दोस्ती आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी आहे। राज्यातील थोर विचारवंत समीक्षक GK ऐनापुरे, प्राध्यापक गौतम काटकर, पार्थ पोकळे, प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांच्या वैचारिक मार्गदर्शनाखाली आज प्राध्यापक अर्जुन करपे सामाजिक राजकीय वाटचाल करीत आहेत। आजवरचा पंचायत समिती सदस्यापर्यंतचा प्राध्यापक अर्जुन करपे यांचा राजकीय प्रवास हा थक्क करणार आहे। प्रस्थापित नेते, व्यवस्था यांचा प्रचंड विरोध त्यांना सहन करावा लागला, परंतु शेवटी सत्याचा विजय झाला। जनतेने या युवा नेत्याला न्याय दिला आणि संविधानिक पदावर बसवले। प्राध्यापक अर्जुन करपे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या क्रांतीच्या हमरस्त्यावर मार्गक्रमण करीत आहेत। आंबेडकरवाद पुढे नेणे हे त्यांचे खरे ध्येय आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शहीद भगतसिंग, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या वैचारिक वाटेवर वाटचाल करणाऱ्या "ये तो सिर्फ अंगड़ाई है, आगे और लड़ाई है"
संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है अशी गर्जना करून प्रस्थापित व्यवस्थेला ललकारणाऱ्या या योद्धाला प्रस्थापित व्यवस्थेशी 2 हात करण्याचे बळ मिळो, त्यांना चांगले आरोग्य लाभो आणि त्यांच्या क्रांतीचा वनवा राज्यात पसरू दे आणि उपेक्षित वंचित गोरगरिबांच्यासाठी एक त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास निर्माण होऊ दे. याच त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतिकारी शुभेच्छा.